Hello students. So in today's lecture we are going to study rule 42. So basic logic behind rule 42 जे आहे हे आपण लास्ट लेक्चरला ही बघितलेलं होतं की जर मी कॉमन क्रेडिट अवेल करत असेल तर मला त्यातलं प्रपोर्शनेट टू टॅक्सेबल सप्लाय जे क्रेडिट आहे ते मिळणार नाहीये. त्याचं मी मला बेसिक लॉजिक लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू ऍक्च्युअली रीड द स्टेप्स. आता इथे काय आहे की थोडं तुम्ही रूल 42 जे बेअर टेक्स्ट दिलेलं आहे ते वाचू नका असा माझा ऍडवाइस आहे फॉर ऍट सीए इंटरमिजिएट लेवल. हा, सीए फायनल लेवलला तुम्हाला कंपल्सरीली बेअर टेक्स्ट एकदा तरी वाचायलाच हवं, पण ऍट सीए इंटरमिजिएट लेवल आय डोंट एक्सपेक्ट अ स्पेसिफिक क्वेश्चन ऑफ 4 to 8 मार्क्स ऑन धिस 42 रूल. हा, तुम्हाला बेसिक लॉजिक वरती प्रश्न विचारला जाईल बट इट विल बी ऑफ 4 to 5 मार्क्स ओनली. सो तुम्हाला बेसिक 42 17 सेक्शन 1 2 3 लॉजिक लिहायचं आहे आणि तुम्हाला आन्सर लिहायचं असेल. ह्या इतक्या स्टेप्स लिहून कम्प्युटेशन आय डोंट थिंक की ते एक्झाम मध्ये विचारतील, बट स्टील आपण त्या स्टेप्स बघणार आहोत. सो बेअर टेक्स्ट आय डोंट थिंक की तुम्ही प्रत्येक वेळी रीड करायला हवं. या स्टेप्स ज्या आहेत त्या केअरफुली रीड करा, तेवढं सफिशियंट होईल. कम्प्युट कॉमन क्रेडिट्स. सो कॉमन क्रेडिट्स कशी कम्प्युट करायचे? तर पहिली गोष्ट, टोटल इनपुट टॅक्स इन्व्हॉल्व्ड ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस इन अ टॅक्स पिरियड. सो एखाद्या टॅक्स पिरियड म्हणजे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रत्येक मंथ साठी करायचं आहे. टॅक्स पिरियड म्हणजे ज्या पिरियड साठी तुम्ही कम्प्युटेशन करता तो पिरियड. आता ऑब्व्हियसली जीएसटी मध्ये हे कॅल्क्युलेशन मंथली केलं जातं, त्याच्यामुळे एक मंथ हा असणार आहे. सो त्या मंथ मधला टोटल इनपुट टॅक्स ऑन इनपुट सर्व्हिस अँड इनपुट सर्व्हिसेस कॅल्क्युलेट करा. सगळा इनपुट टॅक्स कॅल्क्युलेट करा. जो काही तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला ते सगळ्यावरचा इनपुट टॅक्स कॅल्क्युलेट करा, एक्सेप्ट कॅपिटल गुड्स, कारण कॅपिटल गुड्स साठी सिमिलर 43 रूल आहे. आपण इथे बघितलं होतं. रूल 42 इज फॉर इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस अँड 43 इज फॉर कॅपिटल गुड्स. त्याला टी असं नाव द्या. ओके. सेकंड थिंग, त्या टी मधून एक T1 वजा करा. काय वजा करायचे? T1 म्हणजे काय? इनपुट टॅक्स ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस दॅट आर इंटेंडेड टू बी युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर नॉन बिझनेस पर्पज. सी, जे क्रेडिट एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त नॉन बिझनेस पर्पज साठीच यूज करायचंय, किंवा जे इनवर्ट सप्लाय, जे इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस या नॉन बिझनेस पर्पज साठीच परचेस केलेले आहेत, त्याच्यावरचं क्रेडिट तुम्हाला ₹1ही मिळणार नाहीये. सो ते टोटली क्रेडिट जे आहे ते ब्लॉक होणार आहे, तुम्हाला मिळणार नाहीये. सो ते तुम्ही त्याला T1 अशी टर्म त्यांनी दिली आणि ते आपल्याला मायनस करायचं आहे. सेकंड थिंग, T2 मायनस करायचं आहे. T2 म्हणजे काय आहे? तर इनपुट टॅक्स ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस दॅट आर इंटेंडेड टू बी युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झम्प्ट सप्लायज. म्हणजे जे इनवर्ट सप्लायज फक्त आणि फक्त एक्झम्प्ट सप्लाय करण्यासाठी युज केले जातात, जे टॅक्सेबल सप्लायसाठी अजिबात वापरले जात नाहीत, त्याच्यावरचं आयटीसी हे आम्हाला मिळणार नाहीये. सो अगेन, हे फक्त आणि फक्त एक्झम्प्ट सप्लाय करण्यासाठी जे इनपुट टॅक्सेस किंवा जे इनपुट इनवर्ट सप्लायज यूज केले जाणार आहेत त्याच्यावरचं इनपुट टॅक्स जो आहे त्याला T2 असं नाव दिलंय, तोही लेस करा. थर्ड थिंग, काय? T3 लेस करायचंय. काय लेस करायचंय? इनपुट टॅक्स क्रेडिट्स ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस विच आर इनएलिजिबल फॉर क्रेडिट, दॅट इज ब्लॉक्ड क्रेडिट. आपण हा सेक्शन 17 सबसेक्शन 5 अजून बघायचा आहे की जे क्रेडिट कोणालाच मिळत नाही. सो ते क्रेडिट बाजूला करा, म्हणजे तुम्हाला आयटीसी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मिळेल. ओके. सो तुम्हाला जे एक्सक्लुझिव्हली मिळणारच नाहीये, मग ते का मिळणार नाही? त्याची 3 रिझन्स त्यांनी दिलेली आहेत. एक तर ते फक्त नॉन बिझनेस पर्पज साठी युज होतं म्हणून मिळणार नाहीये, एकतर ते एक्झाम सप्लाय साठीच फक्त युज होतं म्हणून मिळणार नाहीये, किंवा थर्ड थिंग, ते आम्हाला ते क्रेडिट ब्लॉक्ड क्रेडिट पैकी आहे. ती जी लिस्ट आहे 17.5 ची, त्या लिस्ट पैकी आहे म्हणून मिळणार नाहीये. सो ते रिमूव्ह करा, ते बाजूला काढा. आता जी अमाऊंट आहे त्याला त्यांनी C1 नाव दिलेलं आहे. सो टी म्हणजे टोटल इनपुट टॅक्स. टोटल इनपुट टॅक्स नाही, क्रेडिट म्हणत नाहीये मी. तुम्ही जो काही इनवर्ट सप्लाय केला त्या सगळ्यावरचा इनपुट टॅक्स, त्यातून तुम्ही स्पेसिफिकली फॉर नॉन बिझनेस पर्पज बाजूला काढा, स्पेसिफिकली फॉर एक्झाम सप्लाईज बाजूला काढा आणि स्पेसिफिकली ब्लॉक्ड क्रेडिट बाजूला काढा, की C1 तुम्हाला मिळेल. C1 हा तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला पोस्ट होईल. आता C1 मधनं पण तुम्हाला काय बाजूला करायचंय? T4 बाजूला करायचंय. T4 म्हणजे काय आहे? ITC on inputs and input services that are intended to be used exclusively for taxable supplies including zero rated supplies. सो आम्हाला माहिती आहे की हे जे काही इनवर्ट सप्लाईज आहेत हे सगळेच्या सगळे आम्ही फक्त टॅक्सेबल सप्लाय करण्यासाठी युज करतो. सो हे T4 जे आहे तुम्हाला 100% अलाउ होणार आहे. 100% मला ते क्रेडिट मिळणार आहे. लक्षात घ्या, D1 T2 T3 एक्सक्लुझिव्हली नॉन बिझनेस एक्झाम्प्ट आणि ब्लॉक्ड होते, ते 100% मिळणार नाहीयेत. आणि T4 जे आहे फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लाय करण्यासाठी होतं. सो तिथे अपोर्शनमेंट प्रपोर्शनेट काढायची गरज नाहीये, त्यामुळे ते सगळं क्रेडिट तुम्हाला अलाउ होणार आहे म्हणून ते लेस करा. म्हणजे 100% जे मिळणार नाहीये ते लेस करा आणि 100% जे मिळणार आहे ते लेस करा, म्हणजे आम्हाला कॉमन क्रेडिट मिळेल.
ज्याला त्यांनी C2 असं नाव दिलेलं आहे. लक्षात येतंय? सो मी तुम्हाला मागेच म्हटलं की आपल्याला कॉमन क्रेडिट आयडेंटिफाय करायचं. कॉमन क्रेडिट कसं काढणार, की जे फक्त एक्झाम साठी आहे ते बाजूला करा, जे फक्त टॅक्सेबल साठी आहे तो सेट बाजूला करा, जो या दोघांचं इंटरसेक्शन आहे की जो दोन्हीसाठी युज केला जातो तो म्हणजे C2 आहे, की ज्याला कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणण्यात येईल. आता हे कॉमन क्रेडिट जे आहे ह्यातला काही पार्ट आपल्याला घ्यायचा नाहीये, काही पार्ट आपल्याला लॅप्स करायचा आहे आणि उरलेला जो पार्ट आहे एक टू बी प्रपोर्शनेट टू टॅक्सेबल सप्लाईज तेवढाच आपल्याला क्रेडिट जे आहे ते अवेल करायचे. तर पुढे त्यांनी काय दिलं बघा, T1, T2, T3 and T4 will be determined and declared by the registered person at the invoice level. So आपल्याला इनव्हॉइस टू इनव्हॉइस बेसिसवर जायला लागेल की ह्यातलं ओके हे इनव्हॉइस आहे ना हे कॉमन मध्ये ते C2 मध्ये येईल, किंवा हे जे आहे ना हे टोटली एक्झाम साठी आहे हे बाजूला काढा. जर तसं नसेल तर ते ऑटोमॅटिकली शिल्लक राहील, कॉमन साठी असेल तर ऑटोमॅटिक शिल्लक राहील. सो ते इनव्हॉइस बेसिसवरती आपल्याला वायफरकेट करायचं आहे. अँड इन जीएसटी समरी लेवल इन GSTR 3B. सो GSTR 2 हा जो रिटर्न होता की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअली इनव्हॉइस लेवलला इन्फॉर्मेशन फीड करणार होता तो ऍक्च्युअली आलाच नाही, आणि GSTR 3B इज जस्ट अ समरी रिटर्न. त्यामुळे हे T1, T2, T3, T4 जे आहे ते आपल्याला GSTR 3B मध्ये समरी फॉर्मॅट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते नेसेसरी असतं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं हा वाक्य नाहीये. Where ITC on inputs and input services used partly for non-business purposes and exempt supplies can be segregated at invoice level, the same will be added to T1 and T2 respectively, and balance credit will be added in T4. काय म्हटलंय, where inputs and input services त्याच्यावरचं ITC used partly for non-business and exempt supplies can be segregated at invoice level, the same will be added to T1, T2 आणि balance will be added in T4. जे आम्हाला वेगळं करता येतं इनव्हॉइस लेवलला की अरे हा हे इनव्हॉइस आहे ना हे फक्त टॅक्सेबल साठी आहे, हे इनव्हॉइस आहे ना हे फक्त एक्झाम साठी आहे, तर तुम्ही ते T1, T2 आणि T4 मध्ये ऍड करा अकॉर्डिंगली, की हे फक्त टॅक्सेबल साठी असेल तर T4 मध्ये. त्यांनी तेच परत सांगितलंय. अगेन द पोर्शन आयडेंटिफाईड ॲज पर्टेनिंग टू टॅक्सेबल सप्लाईज इन C2 विल बी अलाउड ॲज ITC. अगेन टॅक्सेबल सप्लाईज साठी प्रपोर्शनेट ITC जे कॉमन क्रेडिट मधलं असेल ते आम्हाला अलाउ होईल. ठीक आहे, आणि आपल्याला इथे एक सॅम्पल करून दिलंय, आपण ते रीड आउट करूया. मेकिंग अन अझम्पशन दॅट हवाई स्लीपर्स आर एक्झम्प्टेड, टेक केस ऑफ इझी फुटवेअर. सो हवाई स्लीपर्स ह्या जो प्रोडक्ट आहे हा एक्झम्प्टेड आहे. ओके, Easy Footwear manufacturer of 2 varieties of Hawaii slippers and 5 varieties of other sandals and shoes. Dyes are used in manufacture of all footwear. However, bright pink is used only for one of the Hawaii varieties and black is used only for the sandal of the and shoes. Blue and yellow are used for all the varieties. Brown is used for non-business purpose. Inward supplies during the month. बघा, इनपुट टॅक्स ऑन ब्राउन डाय काय आहे 10,000 रुपीज, इनपुट टॅक्स ऑन ब्राईट पिंक डाय 90,000, इनपुट टॅक्स ऑन ब्लॅक डाय 40,000, इनपुट टॅक्स ऑन ब्ल्यू डाय 1 लाख आणि इनपुट टॅक्स ऑन येलो डाय 15,000. आता मला सांगा, हवाई स्लीपर्स आहेत ते एक्झम्प्टेड आहेत. आम्ही काय काय आउटवर्ड सप्लाय करतो, आम्ही हवाई स्लीपर्सचे 2 व्हरायटीज आणि सँडल्स आणि शूज त्याच्या 5 व्हरायटीज. ओके, आता डाईज हे आमचे इनवर्ट सप्लाईज आहे. डाईज म्हणजे जे कलर्स यूज केले जातात ते तुम्हाला लक्षात आलं असेलच. आता काय म्हणतात बघा, ब्राईट पिंक इज युज्ड ओनली फॉर वन ऑफ दी हवाई व्हरायटीज. म्हणजे ब्राईट पिंक जो आहे हा फक्त हवाई व्हरायटीज साठी वापरला जातो, म्हणजे हवाई व्हरायटीज एक्झम्प्ट आहेत. म्हणजे ब्राईट पिंक हा एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झम्प्ट सप्लाय यूज केला जातो. म्हणजेच ब्राईट पिंक हा आपल्या वरच्या चार्ट प्रमाणे काय म्हणता येईल बघा, नाही T2 म्हणता येईल इनपुट टॅक्स ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस दॅट आर इंटेंडेड टू बी युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झाम सप्लाय. सो ब्राईट पिंक हा जो कलर आहे हा फक्त आणि फक्त हवाईसाठीच वापरला जातो आणि हवाई एक्झाम्प्ट आहे. म्हणजे हा जो ह्याच्यावरचं जे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल ते आपलं T2 आहे, म्हणजे ते आम्हाला मिळणार नाहीये. लक्षात येत आहे, T1, T2, T3 आपल्याला मिळत नाहीत, आपल्याला T4 सगळा मिळतो आणि C2 मधला काही पार्ट मिळतो. ठीक आहे, सो आपल्याला T2 मिळणार नाहीये. सेकंड सेंटेन्स बघा, ब्लॅक इज युज्ड ओनली फॉर सँडल्स अँड शूज. सो ब्लॅक हा फक्त सँडल्स आणि शूज साठी वापरला जातो. सँडल्स आणि शूज ऑब्व्हियसली टॅक्सेबल आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, ब्लॅक हा आमचा T4 असणार आहे, कारण तो एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लाईज यूज केला जातो. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय बघा, ब्ल्यू अँड येलो आर युज्ड फॉर ऑल व्हरायटीज. म्हणजे हा कॉमन क्रेडिट पैकी आहे का हो, ह्याच्याबद्दल आता काहीच बोलूया नको. ब्राऊन इज युज्ड फॉर नॉन बिझनेस पर्पज. नॉन बिझनेस पर्पज साठीच आम्ही बघितलं की ओके ब्राऊन कलर जो आम्ही वापरतो हा आम्ही नॉन बिझनेस पर्पज म्हणजे फॉर एक्झाम्पल ओनरच्या शूज साठी फक्त युज केला जातो. ठीक आहे, किंवा असं काहीतरी आहे की जे शूज मी घरीच वापरणार आहे, ते बिझनेस पर्पज साठी नाहीयेत.
सो तो काय आहे, एक्सक्लुझिव्हली फॉर नॉन बिझनेस पर्पज, म्हणजे तो T1 आहे का? म्हणजे बघा, ब्राऊन डाय हा T1 आहे, तो आपल्याला त्याच्यावरचं क्रेडिट मिळणार नाहीये. ब्राईट पिंक हा T2 आहे, त्याच्यावरचं क्रेडिट मिळणार नाहीये. ब्लॅक डाय हा आमचा T4 आहे, म्हणजे ते सगळ्याच्या सगळं क्रेडिट आम्हाला मिळणार आहे. ब्ल्यू आणि येलो हे आता कॉमन क्रेडिट पैकी राहतील. आता आपण कम्प्युटेशन करूया. टोटल इनपुट टॅक्स किती आहे? 10,000 प्लस 90,000, 1 लाख प्लस 40,000, 1 लाख 40,000 प्लस 1 लाख, 2 लाख 40,000 प्लस 15,000, 2 लाख 55,000. बघा, आणि खाली दिले टोटल इनपुट टॅक्स इज 2 लाख 55,000. दिस इज टी. टोटल इनपुट टॅक्स. आता ह्याच्यात टी मधनं आम्ही काय काय मायनस करतो? T1 म्हणजे 10,000 रुपये ते मायनस करायचे. T2 म्हणजे 90,000 रुपीज ते मायनस करायचे. T3 आहे का काही या केसमध्ये नाहीये. सो तुम्ही T1 T2 मायनस केले की तुम्हाला काय मिळेल? C1 मिळेल, म्हणजे तुम्ही 1,55,000 वरती आल. आता C1 मधून तुम्ही T4 मायनस करता. T4 म्हणजे काय? एक्सक्लुझिव्हली फॉर बिझनेस पर्पज, ते सगळ्याच्या सगळं क्रेडिट मिळतं. त्याच्यात काय प्रपोर्शनेट अमाऊंट काढायची गरज नसते. त्यातून तुम्ही 40,000 मायनस केले की तुम्हाला C2 मिळेल, विच इज 1,55,000 मायनस 40,000 ऑफ T4. It will be calculated as rupees 1,15,000. ओके. सो हे 1,15,000 जे आहे, हे आता आम्ही प्रपोर्शनेट कॅल्क्युलेट करू की आउटवर्ड सप्लाय टोटल किती आहे व 80% एक्झम्प्ट आहे, 20% टॅक्सेबल आहे. तर 80% 1,15,000 आम्हाला मिळणार नाही, 20% फक्त मिळेल. लक्षात येत आहे? ओके. सो ही झाली स्टेप 1. ह्याच्यात तुम्ही कॉमन क्रेडिट काय आहे ते कॅल्क्युलेट करता. नाउ लेट्स गो टू स्टेप 2. स्टेप 2 चं थोडं एक्सप्लेनेशन मोठं आहे. येस, स्टेप 2 इज इम्पॉर्टंट. कम्प्युट क्रेडिट ऍट्रिब्युटेबल टू एक्झम्प्ट सप्लाईज. कौशातल्या इनएलिजिबल क्रेडिट, म्हणजेच आता एक्झम्प्ट सप्लाय साठी जेवढं प्रपोर्शनेट क्रेडिट असेल ते आम्हाला मिळणार नाहीये. बाय अपोर्शनमेंट. Apportion C2 into credit attributable to exempt supplies D1 as under. So D1 म्हणजे काय आहे? Credit attributable to exempt supplies. Exempt supplies ची proportionate credit ते कसं काढायचं? C2 into E upon F. E म्हणजे काय? Aggregate value of exempt supplies आणि F म्हणजे काय? Total turnover. So total मध्ये exempt चं proportion किती आहे? ह्याच्यात तुम्ही कॉमन क्रेडिटचं पर्सेंटेज काढा. म्हणजे तर टोटल सप्लाय, एक्झम्प्ट सप्लाय समजा 20 रुपये आहे, टोटल सप्लाय 100 रुपये आहे, याचा अर्थ 20% एक्झम्प्ट आहे. मग तुम्ही टोटल कॉमन क्रेडिट तुमचं आलं, जसं की वरच्या स्टेपला 1,15,000 20% मल्टिप्लाय करा की तेवढं क्रेडिट हे एक्झम्प्ट सप्लाय साठीचं आहे असं अज्युम केलं जाईल. सो आउटवर्ड सप्लायच्या प्रपोर्शन मध्ये तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते कॅल्क्युलेट करता इन प्रपोर्शनेट टू एक्झम्प्ट सप्लाय. सो प्रपोर्शन कसं ठरवायचं? E अपॉन F. E म्हणजे काय? ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ एक्झम्प्ट सप्लाय. सो टोटल एक्झम्प्ट सप्लाईज अपॉन टोटल सप्लाईज. थोडक्यात इन शॉर्ट. नोट्स बघा काय दिले, हे मला वाटतं खूप सोपं आहे, म्हणजे याच्यात काय अवघड नव्हतं. सो आपण डायरेक्टली नोट्स कडे वळूया. नोट्स काय म्हटलेत बघा. If the registered person does not have any turnover during the said tax period or the above information is not available, the values for the last tax period may be used. समजा करंट टॅक्स पिरियडची माहिती आमच्याकडे नाही अवेलेबल, तर लास्ट टॅक्स पिरियडची इन्फॉर्मेशन यूज करा. म्हणजे आता समजा करंट मंथ मध्ये आमचा अजून डेटा रेडी नाहीये, लास्ट मंथचा डेटा यूज करा. सेकंड, हियर एक्झाम सप्लाईज इन्क्लूड्स रिव्हर्स चार्ज सप्लाईज, ट्रान्झॅक्शन अँड सिक्युरिटी, सेल ऑफ लँड अँड सेल ऑफ बिल्डिंग, completed building. Then ITC attributable to such supplies will need to be reversed obviously, की हा सगळा एक्झाम सप्लाय म्हणून कन्सिडर होणार आहे. सो त्या सप्लाय करण्यासाठी जर आम्ही काही इनवर्ट सप्लाय केला असेल त्याच्यावरचा इनपुट टॅक्स रेट आम्हाला मिळणार नाहीये. अगेन एक्झाम सप्लायतून काय एक्सक्लूड केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी तो चार्ट करून दिलाय. सो एक्झाम सप्लाईज विल बी एक्सक्लुडेड ट्रान्झॅक्शन्स ऍक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 एक्सेप्ट सेल ऑफ लँड अँड सेल ऑफ बिल्डिंग. सो बाकी सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत शेड्यूल 3 मधल्या, हा एक्झाम सप्लाय नाही कन्सिडर करायचा, तो सप्लायच नाहीये. पण सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ पण लँड अँड बिल्डिंग, सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ कम्प्लिटेड बिल्डिंग मात्र एक्झाम सप्लाय म्हणून ट्रीट होईल. सेकंड क्लॉज की जो एक्झाम सप्लाय कन्सिडर करायचा नाहीये, सप्लाय ऑफ सर्व्हिस बाय वे ऑफ एक्सेप्टिंग डिपॉझिट्स, एक्सटेंडिंग लोन्स और ऍडव्हान्सेस वेअर द कन्सिडरेशन इज आयदर इंटरेस्ट और डिस्काउंट. However, value of such services is included in the exempt supply when the same are provided by banking company or financial institution including NBFC. हा काल चार्ट मधली जी लास्टच्या 2 एंट्रीज होत्या 5 आणि 6 नंबर किंवा 4 आणि 5 नंबर, तेव्हा आपण हा सगळा मुद्दा डिस्कस केलाय की इंटरेस्ट इन्कम जे आहे कुठल्या सर्व्हिससाठीचं, एक्सटेन्शन ऑफ डिपॉझिट्स और एक्सटेंडिंग लोन्स और ऍडव्हान्सेस, यासाठी तुम्हाला जे इंटरेस्ट मिळतं हे तुम्ही एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड करू नका, म्हणजेच तो टॅक्सेबल सप्लाय ट्रीट करा फॉर ITC अपॉर्शनमेंट. हा, पण जर ते बँकिंग कंपनीने प्रोव्हाइड केलेला असेल तर मात्र तो एक्झाम सप्लाय ट्रीट करायचा आहे. आणि सी ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल फ्रॉम द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. सो
भारतातून म्हणजे समजा मुंबई पोर्ट वरून आउटसाइड इंडिया जर आम्ही सर्व्हिस देत असलो ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सची, तर हा सप्लाय एक्झम्प्ट म्हणायचा नाही. का नाही म्हणायचा? अहो सोपा आहे, कारण तो एक्सपोर्ट साठी केला जातोय. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल म्हणजे जहाजातून कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया. आता मला काय, आता हे जर आम्ही इंडियातून गुड्स एक्सपोर्ट करत असलो तर मला कुठूनही एक्सपोर्ट नाही करता येत. मला वाटलं रत्नागिरीतून मी जहाज सोडलं, असं होत नाही. त्यासाठी कस्टम पोर्ट वरूनच ते क्लिअरन्स करून घेऊन, चेकिंग करून, कस्टम एक्सपोर्ट ड्युटी काय असेल ती पे करून मगच तुम्हाला एक्सपोर्ट करता येतो. सो असं तुम्ही जर बाय व्हेसल म्हणजे जहाजातून जर तुम्ही गुड्स बाहेर पाठवत असाल तर ही जी सर्व्हिस आहे ती ऍक्च्युली एक्झम्प्ट आहे, पण ती ह्या पर्पज साठी एक्झम्प्ट म्हणायची नाहीये. याचं कारण आम्हाला एक्सपोर्ट प्रमोशन करायचं आहे. पण उद्या एक्सपोर्टर काय म्हणेल, अरे बघा मी ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सची सर्व्हिस दिली भारतातून गुड्स बाहेर पाठवायला आणि त्याच्यामुळे मला आयटीसी रिव्हर्स करावं लागलं प्रपोर्शनेट. नको, ते म्हणतात ठीक आहे तो एक्झाम सप्लाय जरी असला टॅक्स पर्पज साठी तरी तुम्ही याच्यासाठी तो इन्क्लूड करून घेऊ नका. थोडक्यात फॉर काय आपण म्हणू, फॉर आयटीसी अवेलमेंट इट इज अ टॅक्सेबल सप्लाय. सो ही एक एंट्री आपल्या कालच्या चार्ट मध्ये ऍड करून घ्या की फॉर टॅक्स पेमेंट इट इज नॉट अ टॅक्सेबल, इट इज एक्झाम सप्लाय, बट फॉर आयटीसी अपोर्शनमेंट इट इज टॅक्सेबल सप्लाय. ठीक आहे. सो हे 3 सप्लाईज जे आहेत ते फॉर आयटीसी पर्पज टॅक्सेबल सप्लाय म्हणून अज्युम केले जातील. ओके. चौथा क्लॉज बघा, ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ एक्झम्प्ट सप्लाईज अँड टोटल टर्नओव्हर एक्सक्लूड्स द सेंट्रल एक्साइज ड्युटी, स्टेट एक्साइज ड्युटी, सेंट्रल सेल्स टॅक्स अँड व्हॅट. सो ऍग्रीगेट व्हॅल्यू एक्झाम सप्लाईज मध्ये आम्ही पेट्रोलियम करतो, लिकर करतो, हे पण सप्लाईज आता नॉन टॅक्सेबल आहेत. नॉन टॅक्सेबल इज इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ एक्झाम. पण ह्याच्यावरती जे आउटपुट टॅक्स कलेक्ट केले जातात ते ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाईज मध्ये घ्यायचे नाहीयेत. म्हणजे मी समजा 1 करोड रुपयाचा पेट्रोल सेल केला, त्याच्यावरती सपोज मी 12 लाख रुपीजचा व्हॅट कलेक्ट केला. सो माझा टोटल टर्नओव्हर किती होणार एक्झामचा? 1 करोड 12 लॅक्स. पण आता मी आयटीसी अपॉर्चमेंट साठी फक्त 1 करोड घ्यायचा, हा आउटपुट व्हॅट जो आहे तो घ्यायचा नाहीये. Next, fifth clause, the value of exempt supply in respect of land and building is value adopted for paying stamp duty and for securities 1% of sale value of such security. आता लँड अँड बिल्डिंग सप्लायच नाहीये, त्याच्यामुळे त्याचा व्हॅल्युएशन प्रिन्सिपल पण आमच्याकडे नाहीये. सेक्शन 15 त्याच्या व्हॅल्यू बद्दल काही सांगतच नाही. पण सेक्शन 15 कशासाठी सांगतो? फॉर सेक्शन 9 प्रमाणे त्या सेक्शन 15च्या व्हॅल्यूवरती टॅक्स लेव्ही केला जातो आणि ऍज ते सप्लाईजच नसल्यामुळे त्याच्याबद्दल सेक्शन 15 काही सांगत नाही. मग ते काय म्हणतात की स्टॅम्प ड्युटी पर्पज साठी जी काही व्हॅल्यू धरली जाते त्याला सर्कल रेट असंही म्हणतात. तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू वगैरे हा विषय बघितला असेल. सो इन केस सेल ऑफ लँड, सेल ऑफ बिल्डिंग असेल तर स्टॅम्प ड्युटी पर्पजची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय म्हणून काउंट करायची. आणि जर सेल ऑफ सिक्युरिटीज असेल की मी 1 करोड रुपयाचे शेअर्स सेल केले तर त्याचा 1% कॅल्क्युलेट करायचा, ते व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय म्हणून इन्क्लूड करायचं. सरसकट 1 करोड रुपीज इन्क्लूड नाही करायचे. कारण शेअर्स मध्ये काय होतं, माझी प्राइस इन्क्रीज झाली म्हणूनच मी कुठेतरी सेल आउट करेन ना, किंवा शेअर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टर्नओव्हर केले जातात पण त्याचं प्रॉफिट मार्जिन खूप कमी असतं. सो म्हणून त्यांनी सांगितलंय की इन केस ऑफ सिक्युरिटी तुम्ही 1% ऑफ टोटल सेल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि इन केस ऑफ लँड अँड बिल्डिंग तुम्ही स्टॅम्प ड्युटीसाठी जी व्हॅल्यू असेल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली तीच व्हॅल्यू अज्युम करा. ठीक आहे. Presently, central excise duty is leviable on manufacture oblique production of tobacco, petroleum crude, diesel, petrol, aviation turbine fuel, natural gas. State excise duty is leviable on manufacture of production of alcoholic liquor, opium, Indian hemp and narcotics. अल्कोहोलिक लिकर तुम्हाला माहिती आहे, ओपियम म्हणजे अफू, इंडियन हेम्प म्हणजे गांजा, नार्कोटिक्स म्हणजे चरस आणि अंदर मादक पदार्थ किंवा ज्यांचं काय आपण म्हणतो ज्यांचे ड्रग्स कॅटेगरीत जे काही पदार्थ आहेत ना, अंमली पदार्थ ज्याला म्हटलं जातं, सो ते सगळ्या नार्कोटिक्स मध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे. सो ह्या जे टॅक्सेस लेव्ही केले जातात हे आम्हाला एक्सक्लूड करायचे आहेत फ्रॉम द व्हॅल्यू देअर ऑफ फॉर द प्रपोर्शनमेंट ऑफ पर्पज ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ क्रेडिट. ठीक आहे. अपॉर्शन कसं करायचं यांनी एक्झाम्पल दिलंय बघा. Easy footwear which manufactures 2 varieties of exempt Hawaii slippers and 5 varieties of sandals and shoes. This example. Turnover of Hawaii 1 plus Hawaii 2 is 3 crores. This is E. E म्हणजे काय आहे? एक्झम्प्ट व्हॅल्यू. हवाई 1 म्हणजे काय? हवाईच्या 2 व्हरायटीज आहेत ना हवाई या प्रोडक्टच्या की ज्या एक्झम्प्ट आहेत. सो टर्नओव्हर ऑफ ऑल व्हरायटीज ऑफ टॅक्सेबल शूज अँड सँडल्स हा 2 crores. म्हणजे एक्झम्प्ट 3 crore आहे, टॅक्सेबल 2 crore आहे, म्हणजे टोटल किती असेल? 5 crore असेल. सो एक्झम्प्ट अपॉन टोटल आपलं आहे, एक्झम्प्ट अपॉन टॅक्सेबल नाही. सो इथे कन्फ्युज होऊ शकता तुम्ही. सो एक्झम्प्ट अपॉन टोटल आहे म्हणजे 3 crores अपॉन 5 crores
इंटू कॉमन क्रेडिट किती होतं 1,15,000. सो 69,000 हे जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हे एक्झाम सप्लायची पर्टेनिंग आहे, म्हणजे एक्झाम सप्लायच्या प्रपोर्शनेट क्रेडिट 69,000 रुपीज आहे की जे आम्हाला मिळणार नाहीये. D1 म्हणजे काय आहे की ते क्रेडिट आम्हाला मिळणार नाहीये, ते डिनाइड क्रेडिट आहे, डिसअलाउड क्रेडिट आहे. ओके, आणि ते एक्झाम सप्लायची प्रपोर्शनेट किती येत आहे 69,000 येत आहे. ओके, आता आम्ही एक्झाम सप्लाय केला. आता कॉमन क्रेडिट म्हणजे काय, फक्त एक्झाम आणि टॅक्सेबल कॉमन आहे असं का, बिझनेस आणि नॉन बिझनेस कॉमन असेल तरी पण कॉमन क्रेडिट म्हटलं जाणार आहे, की जे जे इनवर्ड सप्लाईज आम्ही पार्टली बिझनेससाठी आणि पार्टली नॉन बिझनेससाठी यूज करतो, आम्हाला ते एक्झॅक्ट अपोर्शन नाही करता येते इनवॉइस लेवलला. मग आम्ही नॉन बिझनेस पर्पज साठीचं जे क्रेडिट आहे हे कायद्याने सांगितलंय, लॉने सांगितलंय की 5% अज्युम करा. कारण नॉन बिझनेस पर्पज तुम्ही असं एक्झाम सप्लाय सारखं डिटरमाइन नाही ना करू शकत. एक्झाम सप्लाय तुम्ही अदरवाईज पण रिटर्न मध्ये रिपोर्ट करणार आहात, त्याच्यावर तुम्ही टॅक्स पे करणार नाहीयेत. सो ते गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आकडे असतील, पण बिझनेस पर्पज साठी किती युज केला आणि नॉन बिझनेस पर्पज साठी किती युज केला हे कॅल्क्युलेट करणं कठीण आहे. म्हणून मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं, ओके कॉमन क्रेडिट मध्ये नॉन बिझनेस पर्पज साठी 5% आम्ही स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला देतो, की तुमचा जो D2 असेल हा कॉमन क्रेडिटच्या 5% कॅल्क्युलेट करा. अगेन कॉमन क्रेडिटच्याच, अपोर्शन करून आलेल्या क्रेडिटच्या नव्हे, म्हणजे D1 च्या नव्हे, C2 की जे तुमचं T मायनस T1 मायनस T2 मायनस T3 मायनस T4 करून जे तुमचं C2 आलेलं आहे त्याच्यावरच तुम्ही 5% कम्प्युट करा, अँड दॅट 5% विल बी अज्युम टू बी युज्ड फॉर नॉन बिझनेस पर्पज. आता मला सांगा, आम्ही नॉन बिझनेस पर्पज साठीच क्रेडिट जे होतं कॉमन क्रेडिट मधलं ते काढलं 5%. कॉमन क्रेडिट मधला एक्झाम सप्लायची प्रपोर्शनेट अमाऊंट काढली D1, ती वेगळी केली. आता राहिलं काय, कॉमन क्रेडिट मधलं फुल्ली एलिजिबल क्रेडिट, म्हणून C3 म्हणजे एलिजिबल क्रेडिट हे काय असणार आहे, तुमचं C2 म्हणजे कॉमन क्रेडिट मायनस D1 प्लस D2. D1 काय होतं, कॉमन क्रेडिट मधला एक्झाम सप्लायची प्रपोर्शनेट अमाऊंट की जे आम्हाला मिळणार नाहीये ऍज पर सेक्शन 17(2), आणि D2 काय आहे, नॉन बिझनेस पर्पजची प्रपोर्शनेट अमाऊंट. आता ही प्रपोर्शनेट नाही, ती 5% सगळ्या केसमध्ये 5% असते. सो 17(1) आणि 2 चे जे काही अपॉर्चमेंट होती ती आमची करून झाली, ती आम्ही C2 मधनं मायनस केली, म्हणजे आम्हाला C3 म्हणजे एलिजिबल क्रेडिट मिळालेलं आहे. आता आम्हाला ऍक्च्युअली क्रेडिट किती मिळेल, तर T4, कारण ते 100% मिळणार होतं, प्लस C3 कॉमन मधला टॅक्सेबल साठी असलेला भाग. लक्षात येतं, एवढं क्रेडिट आम्हाला मिळेल. हे D1 D2 जे आहेत ते आम्हाला, तेवढे क्रेडिट जे आहे ते आम्हाला मिळणार नाहीये, ते आम्हाला रिव्हर्स करावं लागेल. ओके, सो D1 आणि D2 हे आम्हाला क्रेडिट मिळणार नाहीये. म्हणजे आम्ही काय करू, की आम्ही कॉमन क्रेडिट जे होतं C2 ते सगळं क्लेम करू, त्याच्यामधून D1 D2 जे आहे ते रिटर्न मध्ये दाखवू की हे आम्ही रिव्हर्स करतो आहोत अंडर रूल 42, आणि मग उरलेलं जे क्रेडिट असेल ते तुम्हाला घेता येईल. पण तुम्ही T1 T2 आणि T3 जे आहे ते रिटर्न मध्ये दाखवतच नाही, दे आर आउट ऍट थ्रेशोल्ड. ते सुरुवातीलाच त्यांना बाहेर ढकललेलं आहे, त्यांना आताच घेतलेलं नाहीये. लक्षात येतंय, ते क्रेडिट तुम्ही तुमच्या क्रेडिट लेजरला टाकणार पण नाहीये. पण तुम्ही C2 जो आहे तो क्रेडिट लेजर मध्ये रिपोर्ट कराल, की सांगाल की ओके माझं टोटल इनपुट टॅक्स क्रेडिट एवढं एवढं आहे. ओके, त्यातलं हे प्रपोर्शनेट क्रेडिट आहे की जे कॉमन आहे, की जे आम्ही एक्झाम सप्लायसाठी युज करतो D1, आणि हे नॉन बिझनेस पर्पज साठी 5% ऑफ दॅट कॉमन क्रेडिट C2 च्या 5% म्हणजे D2 हे आम्ही वजा करतो, आणि मग तुम्ही ते दाखवाल तुमच्या रिटर्न मध्ये की ओके C2 मायनस D1 मायनस D2, म्हणजेच आता हे C2 मायनस D1 मायनस D2 कसं होईल, तर C2 कंस काढून टाकलं तर मायनस D1 मायनस D2, आतली चिन्ह बदलते. ठीक आहे, सो हे क्रेडिट जे आहे ते मी घेतो, प्लस T4 जे आहे एक्सक्लुझिव्हली फॉर बिझनेस पर्पज, ते सगळ्याच्या सगळं मला मिळणार आहे. सो तुमचं ऍक्च्युअली अवेलेबल क्रेडिट किती येईल, C3 प्लस T4. म्हणून म्हटलं की याचं बेअर टॅक्स वाचायला तर थोडं कन्फ्युजन होतं. आता D1 D2 त्यांनी रिव्हर्स करायला सांगितलं, त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय की एकतर D1 D2 जे आहेत किंवा हे कम्प्युटेशन प्रत्येक टॅक्स साठी सेपरेट करा, CGST SGST IGST UTGST सेस, या प्रत्येकासाठी तुम्ही हे कॅल्क्युलेशन वेगळं करा. अगेन प्रत्येक महिन्यात त्यांनी पुढे सांगितलं, हे तर खूप गव्हर्नमेंटने नॉर्म घालून ठेवलाय की प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराच. आणि मग काही वेळेला काय होतं की सेल अमेंड होतो, कुठेतरी डेबिट नोट्स क्रेडिट नोट्स इश्यू होतात, सो कधीतरी मागच्या महिन्यातले एक्झाम सप्लायज पण बदलतात. सो ज्यावेळी तुमचे अकाउंट्स फायनल होतील, तुमचं कम्प्युट पूर्ण वर्षाचा टर्नओव्हर कम्प्युट होईल, त्यावेळी तुम्ही परत ही व्हॅल्यू जी आहे ती पूर्ण वर्षासाठी कम्प्युट करा. म्हणजे 12 महिन्यासाठी इंडिव्हिज्युअल प्रत्येक महिन्याचं कम्प्युटेशन करून रिव्हर्सल अवेलमेंट काय ती कराच, शिवाय 12 महिने पूर्ण झाले की परत वर्षभराचा फायनल डाटा घेऊन परत कम्प्युटेशन करा, आणि मग बघा की ओके जर तुम्ही जास्त अमाऊंट रिव्हर्स केली असली, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली D1 D2 जे वर्षभरात अमाऊंट केली तेवढी जास्त अमाऊंट रिव्हर्स केली, तेवढी तुम्ही कमी क्रेडिट अवेल केलंय, तर तेवढं तुम्ही जास्त क्रेडिट क्लेम करा. जर का असं झालं की तुम्ही कमी क्रेडिट रिव्हर्स केलेलं आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात जास्त क्रेडिट घेतलंय फायनल अकाउंट प्रमाणे, तर तुम्ही उरलेलं अमाऊंट जी आहे ती रिव्हर्स करा. थोडक्यात फायनलायझेशन अॅन्युअली कम्प्युटेशन करा,
आणि मग त्याचे इफेक्ट जे काय असतील ते तुम्ही द्या. दोन इफेक्ट्स येणार आहेत. एकतर आम्ही क्रेडिट जास्त क्लेम केलं असेल तर तुम्ही ते रिव्हर्स करून टाका, जर कमी क्लेम केलं असेल तर ते अवेल करून टाका. ठीक आहे. सो हा पार्ट पुन्हा नाही थोडा लक्षात ठेवला, पटकन समजला नाही तरी बाजूला टाकला तरीही चालेल. ठीक ठीक आहे. सो इथे आपलं हे कम्प्युटेशन पूर्ण झालं. समजलं नाही तर परत एकदा ऐका लेक्चर. तुमच्याकडे परत रिवाइंड करायचा रिप्लेचा ऑप्शन आहे. कॅपिटल गुड्स हा जो पोर्शन आहे हा आता मी टाइम बिंग बाजूला ठेवतोय. सो आपण 17.4 आणि 17.5 लगेचच नेक्स्ट लेक्चर रेकॉर्ड करूया आणि ITC हा चॅप्टर आपला संपेल. रूल 43 जो आहे याच्यावर मी सेपरेट एक अर्ध्या तासाचं लेक्चर असंच रेकॉर्ड करून तुम्हाला देईन, पण ते ऍट द एंड ऑफ दी शेवटी असेल. ते आता त्याचा परीक्षेच्या दृष्टीने फार मोठा रिलेव्हन्सच नाहीये. अगेन लॉजिक हेच आहे आता जे आपण बघितलंय ते, पण त्याच्यामध्ये थोडा थोडा डिफरन्स असणार आहे. सो हे झालं की आपल्याला सेक्शन 18 आणि रूल 43, 44 बघायचे आहेत आणि मग आपला टॉपिक संपणार आहे. सो ITC सच अ ह्यूज टॉपिक. इव्हन त्यांनी आपल्याला सेक्शन 49 आणि 49 हे पण पार्ट दिलेले, हे पण ऍक्च्युली आपण बघितलेत. पण ठीक आहे, आपण परत एकदा हवं तर ते बघून टाकू. ठीक आहे. चलो आत्ताचं लेक्चर मी इथेच थांबवतो. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लगेचच सेक्शन 17.4 आणि 17.5 रेकॉर्ड करूया. बाय.